गुंडू अयो कोणाशी बोलतोस बाबा? यो बाळू आलाय निघाला. बाळू कधी आलास? मगाशी चालू होतो. अयो गावातून गेलास पण तुझी खोड मोडली नाही बघ. म्हणजे म्या काय समजलो नाही. अयो समजत नाही. अयो माझी माणसं तोडतोस. तुमची कुठली माणसं? अयो तात्या. अयो तो तात्या माझ्याबरोबर आयुष्यभर राहिला. अयो त्याला काय सांगितलंस? काय बोललास? अयो माझ्या विरुद्ध त्याला हिटवलंस. अय्यो अय्यो हे तोयाला तो काय लहान पोर आहे का? हा, आयुष्यभर तुम्ही त्याला फसवलं. याच त्याला समजलं ते राहील नाही तर जाईल. होय, असं केलं नसतं तर तो तुमच्या संगत राहिला असता. एक एक करून गावातली लोक फितवतो आहेस. लोक आमच्याकडे यायची बंद झाली आहेत. आमच्या विरुद्ध बोलतायत. अय्यो अव्वा, यात बाळूची काहीच चूक नाही. बाळू लोकांना जाऊन काहीच सांगत नाही. सुधरायला आपल्यालाच हवं. अक्का, गुंडप्पा म्हणतो हाय ते खरं हाय. कुणाला काय बी सांगायचं जात नाही. मला जे सांगायचं आहे ते मी गुंडप्पाला सांगितलंच आहे. सांगलच तुम्हाला. अय्यो एक तो म्या मॉप काम आहेत मला. चल गुंडप्पा, येतो म्या. अय्यो बाळू निघालास. काळजी घे. एवढ्या रात्री येईल असं काय वाटत नाही. नाही येत्याल बघते. आजीला बरं नाही म्हणून थांबले नसत्याल ना? काय सांगता यायचं नाही. आलो बाय बाय मामा. आम्हाला वाटलं येतात की नाही. येत कसं नाही? हा, आयाला कसं आहे आता? काय बरं, अंग तापलं होतं, खोकला बी आहे थोडा. राहता बरं. आणि बा कसा आहे? तो बी बरा आहे. आईची काळजी लागून राहिली आहे. आया किती वेळपासून थांबली आहे. ववळायचं आहे तिला. त्यासाठी चालू आहे मी. खरं तर मी वळणार नव्हती. पर आजचा दिस आहे, मान हाय, भावा बनीचा दिस असतो. म्हणून मग मनातलं समज बाजूला सारलं. ये बस.
काय देऊ तुला सांग. कपाळाचं कुकू पुसाय ना गवत ते पुसलं गेलं. आता काय बी केलं तरी भरपाई नाही व्हायची. तुझं दुःख समजा परीस मोठं आहे असं वाटतंय तुला. असं नाही. दाजींची येळ आली होती. दाजी गेलं पांडुरंगाकडे. तोच काय तो आधार आहे. आज राखी पौर्णिमेच्या दिवशी एक सांग, पांडुरंगाचं नाव घे. या परीस मोठी भेट काय बी नाही. आधार होईल तुला. होय. तर माझा जीव माझ्या सत्तेत अडकला आहे. तिचा संसार नीट झाल्याला बघितला आम्ही सुखानं डोळा मिटल. तिची अजिबात काळजी करू नका. तिची न माझी लगीन गाठ बांधली आहे. काय करायचं मी बघ. तू नका काळजी करू. हा, आणि ते कधी संपायचं नाही गं काय. तर तिचं नीट झालं का लगमवाचं लगीन तिची काळजी सुरू. अजिबात काळजी करू नका. तुम्ही तिकडे जाताना मला विचारलं का नाही? तुला यायचं होतं तर सांगायचं नाही वय. तुम्ही विचारलं असतं तर मी काय नाही म्हणले असते वय. आजीला बी काय वाटलं असेल. एकलाच गेलात तुम्ही. इथून मोर ध्यानात ठेव. माझ्या विचारायची वाट बघत जाऊ नका. हे मंगळू, काय झालं? असा धावत का आलास? बाळू बाळू बाळू, काय केलं त्याने? काय केलं नाही पर गावात आला होता. काय? होय, आता कुठे होतो बाळू? त्याला परत भणीकड पर आला होता. का? कशासाठी आला होता? गाव सोडून गेलाय तरी गावात त्यानं थांबलं नाही वाटतं त्याचं. त्याच्या मायला बरं नव्हतं म्हणून बघायला आला होता. मोर दुसरं ऐका. दुसरं अजून काय केलं त्या बाळूने? इजापूरला गेला होता मेंढ्या घेऊन. मंगळू, मी बोललो होतो ना, हा बाळू तिकडे जाऊन सुद्धा गप्प बसणार नाही. हा तू आणि तात्या दोघाला बी घेऊन गेला होता. या महादूचा बंदोबस्त करावा लागेल. त्या बाळ्याच्या जीवावर उड्या मारतोय काय? अवा महादूत आधीपासून बाळ्याकडच होता. पर तात्याला पंचापासून वेगळं केलं आणि स्वतःच्या बाजून ओढून घेतलं की. आता मोहर काय करायचं ते बी सांगा. जाऊ दे की, हे दोघच काय. अरे गावातून कोणी बी त्या बाळूच्या मागे जाऊ दे. तो बाळू गावात येता कामा नाही. आपण फक्त त्याच्यावर लक्ष ठेवायचं. असं करीत करीत ह्या गावचंच नाही तर बाकीच्या समद्या गावचं समजा लोक आपल्या बाजून करून घेईन त्यो. अरे पण त्याच्याने आपलं काय वाईट होणार आहे? अव त्याच नाव मोठं होईल की. समजा त्याच्या दारात जात्याल मग आपल्याकडे कोण येईल? मुळू, तू काळजी करू नको. असं काही होणार नाही. आणि झालं तर मंगळू, अरे तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेत मी. अवा पर तुमच्या परीत जास्त बाळाला मी ओळखीत आहे. तो पुण्यांदा ह्या गावात येणार म्हणजे येणार. मंगळू, तो बाळू या गावात पुन्हा येणार नाही. कशावरनं? आणि सांगावा आला तर चांगलं होणार नाही. म्हणजे कुणासाठी? त्याच्यासाठी का आपल्यासाठी? मूर्खा, त्या बाळ्यासाठी बोलतोय मी.
मग बरं आहे. आयो गंगूताई मला बोलायचं आहे वाईस. पुण्यांदा मेंढे घेऊन बाहेर जायचं डोसक्यात आहे का काय? अगं नाही गेल्या तर काय होतं समजा मेंढ्या नीट घरला आल्या ना परत म्या. वय बर काय बोलायचं होतं? म्या मेंढ्या घ्यायचा विचार करतो आहे. काय कशा बाई? अहो पण आहेत त्या मेंढ्या काय पुऱ्या नाहीत वय? नाही त्या गंगूताईच्या मेंढ्या आहेत. आपल्या बी पाहिजेलच की. आता परंपरेनं जे चालत आलं आहे ते आपण बी करावं असं वाटतंय मला. बाळू ह्या बी तुझ्याच मेंढ्या आहेत नव? नाही त्या तुझ्या मेंढ्या आहेत माझ्या नाही. अहो पर आय सांगते आहे ना व, मग कसे पाय आडवं लावता आहे? आडवं कुठं लावतोय? म्या जे ठरवलं आहे ते सांगतोय म्या. तर तू मेंढ्या घेतल्यावर ह्या मेंढ्यांचं काय व्हायचं? अगं त्या बी सांभाळणच की. आता त्यांच्याकडे ध्यान देणार नाही असं होईल का? मला तर काय पटत नाही बघा. घरात मेंढ्या असताना दुसऱ्या मेंढ्या घ्यायच्या म्हणजे? म्या ठरवलं आहे काय बी झालं तरी मेंढ्या घ्यायच्या. सुरुवातीला जेवढ्या होता होईल तेवढ्या घेईन म्या. आणि मेंढ्या घ्या पैक नको वय, ते कुठनं आणायचं आहे? एक कशाला लागतात? कमराला चांदीचा करदोड आहे विकीन आणि घेईन म्या. त्या परीस थोडे दिवस थांबून पैक कमवून घेऊ की. नाही तुझं ठरलंच हाय तर मग आम्हास कशा पाई विचारतोस? आता हे काय खूळ काढलं आहे मधीच? यात काय खूळ आहे तो? आता म्या काम करायचं ठरलं आहे ना व. कशा पाय समधी मध्ये येतात. मेंढ्या गंगूताईसाठी जसं धन आहे तसं आपल्याला पाहिजेत असं वाटतंय मला. आणि धन वाढलं तर चांगलंच आहे की समध्यांसाठी. पण हे आयाला नाही आवडलं. आज म्या काय करायचं म्हणलं का कोणासनी बी काय बी आवडत नाही असं का? मला नाही ठाव. पर समधी जण खुळी नसतात ना व. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. दाद्या घरात असं नोकर चाकर अरे काय चाललं आहे? असं टोले जंघर असा रुबाब होय का? हा 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 हा. काय सांगायचं तुला? अरे काय माज बीत चढला काय? उठा उठ 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 रे उठ. हल. हेट रे. पंचवीस झालेत का काय मागणं? कशाला कशाला पाहिजे पंच तुला? एवढ्या रुबाबात बोलतो आहेस म्हणून विचारलं. अरे पंचाचं नाव काढू नको. या संग राहत नाही मी आता. आणि आता आपली बी दानत वाढली आहे. होय का? रातची भाकर खाया मिळते का बघा कुठं? येडे करे काही कसं बोलत रे तू? त्या पंचक्रोशीत सगळ्यात चांगला गवंडी जो आहे त्याला हिथं घेऊन या. गौंडी करतात त्या कोणाला माडी बांधायची आहे? अरे कोणाला? मला. अरे पंचापेक्षा मोठी माडी बांधायची. समोर 2 घोडे ठेवायचे. कुठे जायचं ना गावात घोड्यावर बसून जायचं. हा हा. आपल्या इजारीला नाडी आहे का कावानीत आणि माडी बांधाय चाललाय? येड खुळे करे काही कसं बोलतो रे सदा तू? या बाय. अरे पैक आहे पैक. हा पैक? तात्या पैक? हे कुठं घावलं? गावलं. अरे खुळे आहे का काय रे तुम्ही?
अरे माझ्या कष्टाचं पैका आहे हे. म्हणजे अरे बाळू संग गेलो होतो मेंढ्या राखायला इजापूरला, तेव्हा त्यानं माझ्या कष्टाचा मोबदला म्हणून मला दिले आहेत. काय सांग तू? मग आणि असंच पैका आता मला मिळत जाणार आहे कामाचे. अरे तात्या बाळूला सांग की आम्हाला बी संग न्याया. आरशात तोंड पाहिलं होतं का कधी? हे असले रिकाम टेकले लोक घेऊन जात नाही बाळू. अरे कामाची माणसं घेऊन जातो त्यो, असे माझ्यासारखे. हा. तात्या मानाय पाहिजे बाबा तुला. अरे ते तर सगळेच म्हणतात. चला जातो मी, तुमच्यासारखं नाहीये माहिंदाळ काम आहेत मला आता. ओ तात्याराव, अहो थांबा की वाईस. तात्याराव नाही नाही, तात्यारावला काम आहे, पैक कमवायचे आहे, माडी बांधायची आहे. तात्या बाळूला आपल्याला भेटायला पाहिजे बघ. होय. बाया अहो काय झालं हाय बॉम्बला या? वरटा या. हा बाळ्याचं काय करायचं समजत नाहीये मला. बाळूनं काय केलं हाय आता? अजूनपर्यंत काही केलेलं नाहीये, पण त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये मला. पोचता येत नाही? अहो कवा धरून तुम्ही येतच आहेत, पोचता येत नाही म्हणजे? अरे मूर्खा, मी माझ्या जादूने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण पोहोचतच नाहीये. काय चाललंय काय कळायला मार्गच नाही. अहो पर त्याचा पत्तूर पोचायचंय कशा पाहिजे? त्या बाळूचं काय चाललंय हे बघण्यासाठी. काय करायचं आपल्याला? जेव्हा गावात येईन तेव्हा आपण बघू, नाही तर जाऊ द्या. नाही, त्या बाळ्याने देवप्पाला माझ्यापासून वेगळा केलाय. त्याला असं तसं सोडणार नाही. तेव्हा पचीच बुद्धी फिरली होती, बाळ्यानं काही नसेल केलं. नाही, त्या बाळूनेच त्याच्यावर करणी केली आहे. अहो मग देवाप्पा कुठं आहे बघण्यापरीस बाळूला कसं पाय हुडकेतात? अरे त्या देवप्पापर्यंत सुद्धा मला पोहोचता येत नाही. हा? हा म्हणजे तुमची जादू संपली गिंपली का काय? म्हणू मूर्खासारखं बडबड नकोस. अरे जादू म्हणजे काय वाटली तुला? हा अशी कशी संपेन? आता कोणीच दिसना म्हणून मग आपलं विचारलं. या मागे सुद्धा नक्कीच बाळू आहे. कानडिया ठोबा कानडिया, कानडिया ठोबा कानडिया. माधू काका, तुला एकदा नागराजानं दंश केला होता आणि म्या तुला वाचवलं होतं. एका वारुळातनं मेंढ्या बाहेर आल्या होत्या. आता पुण्यांदा त्या मेंढ्या बाहेर काढायची वेळ आली हाय. तेव्हा तू साक्षीला होता म्हणून आता बी चल. जिथं कुठं असशील तिथनं लगेच ये. माधू काका. हा बाळप्पा. बाळप्पा, बाळप्पाचा आवाज आला. बाळप्पानं बोलिवलं तर नसेल ना?